हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल कुक विथ चंद्रकांता। चला तर आज मॉन्सून स्पेशल मसूर डाळ सूपची रेसिपी बघूया। सूप आपण कुकरमध्ये बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी कुकर गरम करायला ठेवला आहे। कुकर गरम झालं आहे, त्यात आपण 1 चमचा बटर ॲड करूया। बटर मेल्ट झालं की त्यात थोडीशी हिंग ॲड करायची आहे। त्यानंतर थोडंसं अद्रक, लसूण आणि 1 छोटी हिरवी मिरची। आता आपण हे सर्व थोडंसं परतून घेऊया। आता यात 1 छोटा कांदा घालायचा आहे। कांदा पण आपल्याला 1-2 मिनिटं छान परतून घ्यायचा आहे। कांदा थोडा परतला त्यात आपल्याला थोडीशी हळद ॲड करायची आहे आणि चवीनुसार मीठ। मसाले परतून घेऊया। आणि यात 1 वाटी भिजवलेली मसूरची डाळ टाकूया। त्याचबरोबर 1 छोटासा टोमॅटो ॲड करायचा आहे। आता आपण हे परतून घेऊया। डाळ थोडी परतली की 1 ते 1.5 ग्लास पाणी ॲड करायचं आहे। लास्टला आपल्याला यात थोडासा गूळ आणि थोडंसं ब्लॅक पेपर ॲड करायचं आहे। आता हे सर्व आपण चांगलं मिक्स करून घेऊया। आणि कुकरला झाकण लावून 4 शिट्ट्या देऊन घेऊया। तर इथे कुकरच्या 4 शिट्ट्या झाल्या आहे आणि कुकर थोडंसं थंड पण झालं आहे। आता आपण ओपन करून बघूया। तर इथे डाळ छान शिजली आहे। आपण ती थोडीशी घोटून घेऊया। तर इथे मी रवीने थोडीशी डाळ घोटून घेते। डाळ घोटून झालेली आहे आणि इथे आपलं सूप पण बनून तयार आहे। चला तर मग ते सर्विंग बाउल मध्ये काढून घेऊया। तर इथे सूप बनून तयार आहे। यावर मी थोडीशी कोथिंबीरीने गार्निश केले आहे। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा। प्लीज टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब आणि बेल आयकॉन हिट करायला विसरू नका। थँक यू सो मच फॉर वॉचिंग।